रोटेशन कळत नाही। तालिकेवर सभा अध्यक्ष नसल्यानंतर सतत तुम्हीच बसलं पाहिजे असं काही नाही। एकदा तुम्ही बसावं, एकदा शिवसेनेचा तालिका प्रमुख त्याला बसवा, एकदा राष्ट्रवादीचा बसवा, वेगवेगळ्या लोकांना बसवा ना। काय का मला नाही तर अध्यक्षाला विचारावं लागेल। हा हेतुआरोप नाहीये, परंतु सभागृह सगळ्यांचं आहे आणि आम्ही सत्ताधारी पक्षाचे घटक आहोत। दादा, श्री राहुल पाटील, आज तुम्ही पाहता की तिथे कसल्या प्रकारच्या सुखसुविधा नाहीत। जे आमचं हॉस्पिटल आहे ते 1974 साली बांधण्यात आलेलं आहे, अतिशय जीर्ण झालेलं आहे। मन हॉस्पिटलचं आमचं बांधकाम असेल किंवा परभणीच्या आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला कार्डियक ॲम्ब्युलन्सची गरज आहे, मॉड्युलर डायलिसिसची गरज आहे। अध्यक्ष महाराज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की सगळ्यात जास्त ओपीडी असणारं महाराष्ट्राचं दुसरं हॉस्पिटल आहे। त्यामुळं आमच्या ज्या इथं प्रस्ताव सगळे प्राप्त झाले त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार शासनानं करावा। महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारचा औषध पुरवठा चालू आहे। अध्यक्ष महाराज, बनावट औषध पुरवठा काही लोकांनी केलेला आहे। विशाल एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे जे सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून बनावट औषध पुरवठा करते। अध्यक्ष, हे म्हणजे लोकांशी जीव घेण्याचं काम ही कंपनी करते आहे। म्हणून अशा अनेक कंपन्या असतील, एक चांगला कायदा या निमित्तानं केला पाहिजे। सदोष मनुष्य वधाचा गुन्हा खऱ्या अर्थाने लोकांवर दाखल केला पाहिजे। अध्यक्ष, औषधासारख्या ठिकाणी जर तुम्ही बोगस औषध पुरवठा करत असताल तर यापेक्षा दुसरा मोठा कोणताही गुन्हा नाही। म्हणून विशाल एंटरप्राइजेस सारख्या ज्या कंपन्या असतील याला जर चाप बसवायचा असेल तर एक चांगल्या प्रकारचं सर्टिफिकेशन याला आपण मागितलं पाहिजे। WHO असेल किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जे WHO काढलेला आहे त्याचं सर्टिफिकेशन असल्याशिवाय या कंपन्याला औषध पुरवठा करू द्यायला नाही पाहिजे। अशा प्रकारचं माझं स्पष्ट या निमित्तानं मागणी आहे। अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये झरी एक गाव आहे, 15,000 लोकसंख्येपेक्षा जास्त गावामध्ये रूरल हॉस्पिटल आपण स्थापन करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं या सभागृहामध्ये मी करतोय। अध्यक्ष महाराज, सार्वजनिक आरोग्य विभाग झाल्यानंतर नगर विकास विभागावर बोलत असताना अध्यक्ष महाराज बाग क्रमांक 68 पान क्रमांक 46 या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की परभणीमध्ये समांतर पाणी पुरवठा योजना 2019 साली मंजूर झालेली आहे। त्यावेळेस 108 कोटीची योजना होती, त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट वाढून 2022 साली जवळपास 157 कोटी झालेली आहे आणि आता जवळपास त्याची किंमत 200 कोटीपर्यंत गेलेली आहे। अध्यक्ष महाराज, सातत्यानं हा विषय मी सभागृहात आणतोय। तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आता आपल्या सभागृहात आहेत। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं साहेब आपण आश्वासन दिलं होतं की समांतर पाणी पुरवठा योजना जे अंतिम टप्प्यामध्ये फक्त GR काढायचं राहिलेला आहे। साहेब, हा GR काढल्यानंतर निश्चितच परभणीकरांना चांगलं पाणी प्यायला या निमित्तानं मिळेल। शहरी जल आयोगाच्या नियमाप्रमाणे 135 लिटर पाणी आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे पाणी आज तुम्ही पाहता की रहाटी बंधाऱ्यातून सोडलं जातं। अध्यक्ष महाराज, ज्याला आपण म्हणतो की नदीच्या पात्रातून हे पाणी सोडल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर ही पाणी वाया जाते। 1.5 mm³ जर पाणी आमच्या शहराला मिळायचं असेल अध्यक्ष महाराज तर 10 mm³ पाणी सोडावं लागतं। मग त्यामध्ये बाष्पीभवन असेल, त्यामध्ये पर्क्युलेशन असेल किंवा पाण्याचे वाया जाण्याचं प्रमाण जवळपास 9.5 mm³ आहे। म्हणून हे पाण्याचा आपल्याला वेस्टेज थांबवायचा असेल तर निश्चित ही पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे। अध्यक्ष महाराज, मला हे लक्षात येत नाही की 2019 पासून ही पाणी पुरवठा मंजूर असताना सुद्धा आता 2024 उगवलेला आहे, संपत आलेला आहे। अशा वेळेस ही पाणी पुरवठा योजना कशासाठी मंजूर करण्यात आलेली नाही? फक्त GR काढण्याचं काम बाकी आहे। सन्माननीय माजी मुख्यमंत्री इथं बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो सन्माननीय मंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना की ही पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर करावी। फक्त GR काढण्याचं बाकी राहिलेलं आहे। आणि दुसरी माझी या निमित्तानं मागणी आहे की शहर भुयारी गटर योजना परभणीमध्ये